नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही असणारी भाजी मटार आणि फ्लावरची बनवलेली आहे. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पूर्ण पाहून एक लाईक द्या आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता आपण सुरुवातीला 1 लिटर पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण हे मटार, बटाटे आणि फ्लावर बऱ्यापैकी मऊ शिजवून घेतलेलं आहे. आता आपण हा तळलेला कांदा आपण नंतर भाजीमध्ये यूज करणार आहेत. आता त्याच तेलामध्ये आपण काही खडे मसाले घेतले, विलायची, लवंग, दालचिनी, तेजपत्ता. तर त्याच तेलामध्ये आपण हे खडे मसाल्यांचा छान सुगंध सुटला की आपण 3 टोमॅटोची प्युरी जी आहे ते आपण तेलामध्ये घातलेली आहे. नंतर घातलेलं आहे आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, नंतर घरगुती 1 चमचा लाल तिखट टाकायचा, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला ही टोमॅटोची प्युरी जी आहे ती एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आता आपली प्युरी व्यवस्थित परतून झालेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. तर आता आपण घातलेलं आहे वरतून 1 कांद्याची पेस्ट. तर आता कांदा टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं 2-3 मिनटापर्यंत. आता आपण घातलेले आहेत उकडून घेतलेल्या ह्या भाज्या, फ्लावर, बटाटे आणि मटार. आता हे घातल्यानंतर आपण परत एकदा छान हे मिक्स करून घेणार आहेत. आता वरतून घालायचं आपल्याला कडकडीत उकळी फुटलेलं पाणी, कारण कधीही रस्सा भाजी बनवताना ही टिप नक्की लक्षात ठेवायची की आपण रस्सा भाजी करताना पाणी गरम आणि उकळी फुटलेलं घालायचं. म्हणजे काय होतं, भाजी पण आपली खूप पटकन शिजते आणि भाजीला चव पण खूप छान येते. तर आता आपण हेच असंच 6 ते 7 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहेत, म्हणजे जे मसाले आहेत ते एकदम भाज्यांमध्ये ऑब्झर्व होतील आणि आपली भाजी जी आहे ते एकदम टेस्टी बनेल. आता आपण भाजी शिजलेली आहे. आता आपण वरतून घालणार आहेत हा तळून घेतलेला कांदा आणि वरतून आपण घालणार आहेत. आता हा कांदा घालून पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी दिसत आहे. आपण ही भाजी 4 व्यक्तींसाठी बनवलेली आहे आणि पाव किलो फ्लावर, 2 मीडियम आकाराचे बटाटे होते आणि अर्धी वाटी मटार होते. तर तुम्हाला ही भाजीची कन्सिस्टन्सी बघा, ग्रेव्ही बघा कशी दिसत आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही झालेली आहे आपली. ना आपण खोबऱ्याचा वापर केलेला आहे, ना शेंगदाण्याचा वापर केला आहे, ना तिळाचा वापर केला आहे. कुठलंही कूट न वापरता आपली भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे. आता आपल्याला भाजीमध्ये पाहिजे आहे क्रीमी टेक्स्चर, तर आपण अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर ती आपण थोडीशी फेटून घेऊन भाजीमध्ये ॲड करत आहोत आणि आता आपली भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला भाजीचा कलर, भाजीचं टेक्स्चर कसं दिसत आहे, एकदम वाटत आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल भाजी. रेस्टॉरंट स्टाईल भाज्यांमध्ये शक्यतो शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कमीत कमी वापर असतो आणि आपण जशी ग्रेव्ही तयार केलेली आहे तशीच ग्रेव्ही बनवून भाज्या एक टेस्टी बनलेल्या असतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.